तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट करताय आणि आमच्या व्हिडिओला व्ह्यूज देताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्स. तर आज आपण नवीन ब्लॉग शूट करतोय. तर आपण कुठे जातोय हे तुम्हाला पुढे लवकर कळेल. सो गाईज, व्हिडिओला तुम्ही एंड पर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असाल तर. आणि आमच्या चॅनलला भरपूर तुम्ही लाईक करा आणि व्ह्यूज द्या. आणि आजच्या ब्लॉगला आपण करूया सुरुवात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण निघालेलो आहोत. हे बघा, शूटिंग बरोबर येते असं वाटतं तुम्हाला. मी इकडे गाडीच्या चाकावर बसलो की काय मधून लागले. बाईकच्या चाकावर बसलो की काय असं वाटेल, तो तसं नाही आहे ऍक्च्युली. बाईकवरून मी शूटिंग घेतोय. हे बघ. तर मित्रांनो, इथे आमच्या गाडीची हवा जरा कमी वाटली पुढच्या चाकात. तर मित्रांनो, इथे आमच्या बाईकची पुढच्या चाकामध्ये जरा हवा कमी वाटली, तर आम्ही इथे जरा हवा भरतोय हायवेला. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, बाईकच्या चाकामध्ये हवा कमी झाली होती. सकाळी बाहेर पडलं कोणच नाही येत. आम्हाला स्वतः हवा भरायला लागते. मित्रांनो, बाईकचं थोडंसं काम निघलं म्हणून आपण या ठिकाणी जरा थांबलो आहोत. ओल्ड हे बघा, ओल्ड बाईक इथं स्टँडला लावली आणि आपण थोडंसं काम करतोय बाईकचं काम झाल्यानंतर आपण मग पुढे जाऊ. मग आपला ब्लॉग कंटिन्यू होईल. आपल्याला आता बराचसा लेट झालाय. आपल्याला बराचसा वेळ झालाय. आपल्या गाडीचं काम चालू आहे या ठिकाणी. गाडीचं पुढचं टायर काढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरा आपलं ब्लॉग शूटिंगला जरा लेट होणार आहे. बघा, पुढचं टायर आपलं काढलेलं आहे. गाडीने काढल्या मोठा खांब हां, रनिंग मध्ये येत होतो. गाडीचं टायरची हवाच झालं. पोलीस बंदोबस्त इथे आहे मरीन्सला. चलो. तर मित्रांनो, आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहोत. खूप त्रास झाला, खूप ट्रॅफिक होती आणि पोलीस बंदोबस्त होता, कारण इथे चालू आहे मॅरेथॉन. चल आते आते आते. मॅरेथॉनमुळे आपण जरा ट्रॅफिक आणि पोलीस बंदोबस्त इथे होतो आणि आपण लेट पोहोचलो. साधारण 1 घंटा आमचा ह्याच्यातच गेला. कुठून आतमध्ये शिरायचं रोडला. बघू शकता तुम्ही, आपण आलेलो आहोत गिरगाव चौपाटी. इथे आपण आलेलो आहोत. जायचं होतं फायनली जायचं होतं आपल्याला मरीन्सला. बघूया आपल्याला मरीन्सला जाता येते की नाही, कारण ऊन पण आहे. पूर्ण गिरगाव चौपाटी इथे. कसं वाटतंय ऋषी, 1-1.5 तास ट्रॅफिक मध्ये घालून इथे आल्यानंतर? हालत खराब आहे. 1 ते 1.5 तास ट्रॅफिक मध्ये घातल्यानंतर इथे आलो डेस्टिनेशनला. ऊन पण आहे, थोडस वैतागल्यासारखं पण झालं. तिकडे बघा, मुलं क्रिकेट खेळतात. तुम्हाला दाखवतो. ऋषी मरीन्सला जाऊया असं बोलतोय. काय नाही, जवळच आहे इथे. ते फक्त तिथे 1 किलोमीटरवर चालायचं, जास्त काही लांब नाहीये. पण आज संडे असून इथे गर्दी पण नाही एवढी. बघा, गर्दी अजिबात नाही इथे. आपण तर इथं पोहोचलो आहोत, तुम्ही बघताय. इथं पोहोचताना जे आमचे नाकी 9 आले, मोटरसायकल इकडून तिकडे तिकडून इकडे सारखं असं करावं लागलं. आम्हाला वाटलं कुठून तरी एंट्रन्स असेल ते येण्यासाठी, पण तसं काही झालं नाही. शेवटी आम्हाला बाईक बाहेरच रोडला लावावी लागली, पलीकडच्या रोडला गाडी लावावी लागली. मग आम्ही इथे चालत आलो. ते पण आम्हाला वाटलं आम्ही मरीसच्या रोडला जातो चालत, पण आम्ही आलो ऍक्च्युली गिरगाव चौपाटीवर. आम्हाला त्याच्यात तिकडे तिकडे जायला चालत जर जायचं म्हटलं तर अर्धा तास लागेल, आणि बाईक तर ह्या रोडला आणू शकत नाही. हे मला वाटतं गाड्या चालू झाल्या तिकडे, तेव्हा बसेस दिसतात ह्या रोडच्या. नाही, गाड्या चालू झालेल्या नाहीत अजून ते. पण बाईकवर जायचं म्हटलं बाईक आणू शकत नाही. बघूया आता, इथेच थोडाफार एन्जॉय करावा लागेल, फोटो वगैरे काढू. आज संडे आहे तर एवढी काही गर्दी नाहीये इथे. तुम्ही बघताय
मला वाटतं भरपूर गर्दी असते. तसं काय हे बघा इथे ट्रॅक्टर चाललंय. ट्रॅक्टर ओके. तर मित्रांनो आम्ही इथे गिरगाव चौपाटीला आलो. भरपूर मजा केली दोघांनीच. हा. बाकीची पब्लिक पण आहे इथे. हाय हाय. अशा पद्धतीने मी हा ब्लॉग भेटवायचे नव्हते. आमचे शूज थोडेसे पाण्यात भिजलेले आहेत. थोडस आम्ही मस्ती करत होतो तिथे पाण्यात. इथे फोटो बिटो काढत होतो, व्हिडिओ काढत होतो. तर ऍक्च्युली कसं झालं माहितीये हा का? हा सांगतो. हा बोल तू बोल. तर ते बोल. व्हिडिओ शूट करत असताना हा समुद्राची लाट डायरेक्ट पायावरती आली. आमचे शूज खराब झाले. शूज खराब झाले आणि मोजे पण भिजले. शूज मध्ये पाणी गेलं आमच्या डायरेक्ट. वाळू लागली आता. हा तर आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले. ते आम्ही युट्यूबला टाकूच. नंतर तुम्ही ते टाकूच आम्ही. बघायलाच अशी अपेक्षा आहे. सो फ्रेंड्स हा व्लॉग इथेच संपवतोय. बाय.